हॅलो दोस्त, श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही बघू शकता मी आज गुलाबजामुन बनवलेले आहेत आणि एकदम झटपट बनणारे गुलाबजामुन आहे, जे एकदम चविष्ट आणि खूप छान झालेले आहेत. आणि हे मी दूध पावडरपासून बनवले, ना खवा आणला आणि ना आपण रेडीमेड हे आणलं. हे मी दूध पावडरपासनं बनवलेले गुलाबजामुन आहे, जे झटपट बनवून तयार होतात आणि तुम्ही पाहिजे तेव्हा बनवून खाऊ शकता. असे हे गुलाबजामुन बनलेले, जे एकदम रस्सेदार आणि चविष्ट झालेले, खूप सुंदर झाले. आमच्या घरी तर खूप आवडले. मी तुम्हाला कट करून बी दाखवले. बघू शकता एकदम छान कलर वगैरे आलेला आहे आणि मध्ये एकदम जाळी आलेली आहे. खूप छान झाले, खूप सुंदर बी झाले आणि मस्तपैकी झालेले ते गुलाबजामुन. तर चला मग काय कसे बनवायचे ते मी सांगते तुम्हाला. तर त्याच्यासाठी मी एक पॅन घेतलेलं आहे. पॅनमध्ये 2 कप दूध टाकेल. हे दूध जवळजवळ अर्धा लिटर दूध घेतलं आहे मी, पण मी तुम्हाला मोजून पण दाखवते. हे अर्धा किलो अर्धा लिटर दूध आहे. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण काही वस्तू टाकूया, म्हणजे जसं की याच्यात मी 2 चम्मच रवा टाकेन. रव्याच्या ऐवजी तुम्ही मैदा पण वापरू शकता. 2च्या ऐवजी अगर तुमचा छोटा चम्मच असेल तर तुम्ही 3 चम्मच, मोठा असेल तर 1 चम्मच आणि मिडियम चम्मच असते तर ते 2 टाका. माझे मिडियम चम्मच होता म्हणून मी 2 टाकले. 1 चम्मच इथं तूप टाकलं. 1 ते 1.5 चम्मच तूप घ्यायचं आहे. तुम्ही बनवतात कसे त्या हिशोबाने. आणि चांगलं तूप मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर मग आपण हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे तूप. आणि त्यानंतर मग आपण याच्यातही मी दूध पावडर घेतले, जे अर्धा लिटरले. आणि जो मी दूध मोजलं ज्या कपने, ते 2 कप आहे. कपच्या हिशोबाने अगर तुम्ही धरणार तर मोठा कप 2 चम्मच आहे, 2 कप आहे. आणि हे अर्धा लिटर आहे. आणि हे आता मी हळू थोडं थोडं करून दूधमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते दूधमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता मी अजून गॅस चालू केलेला नाही आहे, कारण की गॅस चालू करायच्या आधी ह्या सगळ्या वस्तू आपण आधी सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आहे. म्हणजे त्याच्याने दूध पावडरची गठोडी वगैरे ही पडणार नाही. आणि आपला जे बॅटर तयार आपण करू ते एकदम मऊसर आणि एकदम छान होईल. ते बघा इथं मी आता हे चांगलं मिक्स करून घेते व्यवस्थित. थोडं थोडं टाकून मी हे सगळं मिक्स करून घेईल दूध पावडर. आणि त्यानंतर मग हे आपण नंतर गरम करूया. हे बघा हे सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी हे बघू शकता तुम्ही, सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मस्तपैकी अजून एकदा मी हे करून घेते, मिक्स करून घेते. मस्तपैकी झालेलं आहे हे मिक्स. हे बघा तुम्ही बघू शकता, मी चम्मचने तुम्हाला दाखवते. तो चम्मच ऑलरेडी तुपाचा जे म्हणून ते तूप त्याला लागलेले. तर त्यानंतर मग आता हे आपण गॅसवर ठेवून ते चांगलं उकळून घेऊ. आणि ते चांगलं त्याचा खवा तयार करून घेऊ, म्हणजे ते दूध सगळं आटून घ्यायचं. इथं मी गॅस चालू केलेला आहे. सुरुवातीला मी फुल गॅस केला, नंतर मिडियम गॅसवर ते उकळून घ्यायचं आहे. आता इथं मी चमच चेंज करून घेते. आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, खाली लागायची खूप भीती असते, म्हणून मग तुम्ही व्यवस्थित ते सगळं मिक्स करा आणि ते व्यवस्थित हे करत जा, कारण की ते खाली लागायची खूप भीती चान्स असतात. नंतर मग मिडियम गॅसवर तुम्ही ते चांगलं उकळून घ्यायचं. जवळ मला अर्धा तास लागला हे सगळं उकळायला आणि ते आटायला, कारण की मी मिडियम गॅसवर केलं. तुम्ही फुल गॅसवर बी करू शकता, पण मग फुल गॅसवर तुम्ही लक्षात ठेवा, खाली लागायला नको, चटकायला नको, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. तर इथं हे बघा, इथं मी आता चांगलंही हे मिक्स करून घेते. आणि जसं उकळेल तसं तो घट्ट होत जाईल.
आणि घट्टपणा येत जाईल त्याला. आणि आपण दूध पावडर टाकलेली याच्यामुळं लवकर तो घट्टपणा येईल आणि लवकर ते आपला खवा तयार होईल आणि ते गुलाबजामुनचं बॅटर तयार होईल आपलं. हे बघा, बघू शकता तुम्ही, मस्त उकळायला लागलेलं आहे आता आणि छानपैकी उकळून लागलेलं आहे. आणि हे मी साईडचं खालचं लगेच काढत राहते, ते दुधामध्ये लगेच मिक्स करते, कारण की ती जी साय लागलेली असते त्याची टेस्ट एकदम बेस्ट येते, खूप छान येते गुलाबजामुनमध्ये. म्हणून मग ते तुम्ही काढत राहा आणि ते मिक्स करून घेत जा लगेच, कारण की त्याची टेस्ट खूप छान लागते दुधामध्ये, खूप सुंदर लागते. हे बघा, तुम्ही बघू शकता आता घट्ट व्हायला लागलेलं आहे बऱ्यापैकी आणि घट्टपणा यायला लागलेला. आता जास्त अजून तुम्हाला याच्यात करायचं आहे, जपून करायचं आहे, आणि हलवत राहायचं आहे. आता ते जास्त लागायची चान्स जास्त असतात, म्हणून इथं तुम्ही 1 मिनटं बी असं ठेवू नका, ते असं सारखं चाळत राहा, म्हणजे ते आपलं बॅटर व्यवस्थित आणि छान येईल. तर ह्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. हे बघा, बघू शकता. आणि मी आता ह्या पद्धतीने पूर्ण ते दूध हे पूर्ण हे करून घेईल. आणि हे बघा, हे आता पूर्ण आता घट्ट झालेलं आहे. आता मी ना हे खालचं बी काढून घेते. खाली माझं ना थोड्या वेळ लागून गेलं, म्हणून मला ना हे करावं लागते. हे बघा, तुम्ही पूर्ण बघू शकता, खूप छान झालेलं आहे. हे बघा, मस्तपैकी हे झालेलं घट्टपणा आलेलं आहे त्याला आणि खूप सुंदर झालेलं आहे. हे बघा, आता तर जास्त आपल्याला हे करायचं आहे, चाळत राहायचं आहे आणि ते मिक्स करत राहायचं आहे. चारही बाजूने सगळं व्यवस्थित घेऊन हे करायचं आहे. आणि हे बघा, बघू शकता तुम्ही, मस्तपैकी आता बघू शकता तुम्ही किती छान घट्ट झालेलं आहे. आता जास्त हे करायची गरज आहे आणि बघायची. हे बघा, हे चारी बाजूने पण तुम्ही मस्तपैकी घेऊन घेत जा आणि ते हे करत जा. टोटली मला अर्धा तास लागला होता, पण काही हरकत नाही. ते काय आपण बघू शकता. हे बघा, इथं मस्तपैकी आता घट्ट झालेलं, खूप घट्ट झालेलं आहे आणि कोल्ड व्हायला. जसं हे आपलं बॅटर आहे जे पॅनला सोडायला लागेल, पॅनला चिटकणार नाही, ते समजून घ्यायचं आपलं झालेलं आहे तयार. वाटलं तर तुम्ही थोडासा गोळा तोडून हातावर गोळी करून बघा, अगर ते हाताला लटकलं नाही तर समजून घ्यायचं आपलं तयार आहे. हे आहे. हे बघा, इथं मस्तपैकी आता बघा, बघू शकता तुम्ही, खूप छान झालेलं आहे आणि घट्ट व्हायला लागलेलं आहे. गोळा तयार होतोय आता. आणि हे तुम्ही बघू शकता किती छान होतंय, किती सुंदर झालेलं आहे आपलं. हे बघा, खूप मस्तपैकी झालेलं आहे. बघा, किती छान घट्ट होऊन गेलेलं आहे. आणि मेन म्हणजे खाली लागलं नाही, काहीच नाही, एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आता हे बघा, तुम्ही बघू शकता, खूप छान होत आहे आणि कलरही छान आला, पांढरं शुभ्र कलर आलेला आहे आणि एकदम मऊसर झालेलं आहे. ते गोठोळी वगैरे काहीच झाले नाही, एकदम व्यवस्थित झालेलं आहे. ज्या पद्धतीने मी टिप्स सांगितलेले त्या पद्धतीने तुम्ही करा, तुमचे गुलाबजामुन खूप छान येतील, चविष्ट येतील. आणि तुम्ही अगर ट्राय करत असणार तर मला कमेंट करून नक्की सांगा, कोणती रेसिपी तुम्ही ट्राय केली आणि तुम्हाला आवडली तेही मला कमेंट करून नक्की सांगत जा. तुमचे कमेंट आणि लाईक खूप कमी येतात, ते प्लीज मला तसं सांगत जा. त्याच्याने आम्ही यूट्यूबवरवाल्यांना आम्हाला आत्मविश्वास आमचा वाढतो आणि त्याच्यात अजून चांगलं करायचा प्रयत्न करतो आम्ही. प्लीज तुम्ही कमेंट करत जा आणि लाईक बी करत जा. आता इथं बघा, माझं पूर्ण तयार आहे. तुम्ही बघू शकता, पॅनला आता लटकत पण नाही आहे, पॅन्सला सोडायला लागलेलं आहे. आता हे मी थोडंसं थंड होऊ देईल आणि त्यानंतर मग आपण याचे गोळे करूया. आता हे बघा, मस्तपैकी झालेलं आहे. हे बघा, खूप छान झालेलं आहे पॅनमध्ये. तर मस्तपैकी गोळा झालेला आहे आपला. हे बघा, खूप छान झालेलं आहे. हे बघा,
अजिबात खाली लटकत नाही आहे. ते पॅनला आता हे व्हायला लागलेलं आहे. खूप म्हणजे खूप सुंदर झाला गोळा आपला ह्या. तर आता ह्या पद्धतीने मी हे बघा असंच राहू देईल आणि हे आता थंड होतील आणि थंड झाल्यावर मग याचे आपण गोळे करायचे. हे बघा मस्तपैकी झालेलं आहे. खूप छान झाले हे आपलं डो छान झालेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता खाली अजिबात लटकत नाही आहे आणि एकदम मस्तपैकी झालेलं आहे. आता इथं मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि हे आता थोड्या वेळ थंड होऊ देईल आणि थंड झाल्यावर मग आपण याचे गोळे तयार करूया, म्हणजे ते हे गुलाबजामुन तयार करूया. इथं मी आता पाक करायला ठेवते. इथं मी 2 कप हे घेतले. जो छोटा कप येतो तो दीड घेतला, 2.5 घेतला आहे आणि तेवढंच पाणी पण टाकेल मी. आता तुम्ही गुलाबजामुन किती बनवतात त्या हिशोबाने हे ते तेवढंच पाणी बी घेतलं मी आणि नंतर मी गॅस चालू करून देईल आणि हा आपला पाक तयार होतील. बघा मस्तपैकी पाक तयार होतोय. आता हे चांगलं फुल गॅसवर आधी मी उकळून घेईल आणि नंतर मग गॅस कमी करून देईल. जशी आपली चाचणी तयार होऊन जाईल तशी मग हे करून घ्यायचं आहे. बघ इथं मस्तपैकी साखर चांगली वितळून गेलेली तुम्ही बघू शकता. बऱ्यापैकी झालेली आहे. आता थोडीशी राहिलेली आहे आणि ही आपण आता तयार करून घेऊया. इथं मी गॅस कमी केला. आता इथं मी ना थोडंसं केसर टाकते. हे बघ केसर असलं तर टाकायचं, नसलं तर तरी चालेल, ते ऑप्शन आहे. माझे जर आहे म्हणून मी टाकलं. केसर काय इलायची टाकली, इलायची थोडीशी ओपन करून टाकली. हे बघ आता ही आपण चांगलं आपलं पाक तयार करून घ्यायचा आहे आणि गोड तिखट ते तुमच्या हिशोबाने करू शकता तुम्ही. हे बघा इथं चांगले आता आपले उकळ फुटायला लागलेला आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान चाचणी तयार झालेली इथं आपली. पण मी अजून थोडासा वेळ उकळू देईल आणि नंतर मी गॅस बंद करून देईल. आता इथं मी गॅस बंद केला आणि इथं मी आता मी आपलं हे बॅटर चांगलं थंड होऊन गेलेलं आहे. आता हे मी याचे मस्तपैकी गुलाबजामुन तयार करून घेईल. हे थोडंसं मॅच करून घेईल ज्याच्याकडून अजून थोडंसं मऊ होऊन जाईल. आणि हे मी एका काढून घेतलं एका याच्यात आणि त्यानंतर मग मी याचंही काढून घेतलेलं आहे. तुम्ही असंही पीठ खाल्लं ना खूप छान टेस्ट येते. रोहनने तर खायला सुरुवात बी करून दिली होती. तर ना नंतर मग हे थोडंसं मॅच करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हाताला अजिबात लटकत नाही. याचाच आपलं पूर्ण तयार आहे. मस्त त्याचं मॅच करायचं, थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आणि नंतर मग याचे आपण मस्तपैकी गोळे करून घेऊ. छोटे मोठे तुमच्या साईज अनुसार तुम्ही बनवू शकता. हे बघ किती छान गोळे तयार झाले आणि हाताला अजिबात लटकलं पण नाही आहे, काहीच नाही आहे. हे बघा मस्तपैकी पटापट आता होत आहेत माझे. आता लहान मोठे जे जसे झाले तसे. आता आमच्या घरी कसं रोहनला असे मोठे आवडतात, माझ्या मिस्टरांना असे छोटे छोटे आवडतात. मग मी दोघांच्या हिशोबाने बनवते ज्याला जे वाटले ते. आणि पाकात टाकल्यावर ते गुलाबजामुन मोठे होऊन जातात. तुम्हाला तर माहिती आहे त्यांची साईज लगेच वाढून जाते. हे बघा मस्तपैकी आता हे आपण गुलाबजामुन तयार करून घेऊया आणि मस्तपैकी मग आपण पाकात टाकून तळून घेऊ आणि पाकात टाकूया. हे बघा इथं मस्तपैकी माझे आता हे मी तयार करून घेते. ह्याच पद्धतीने आणि आता जास्त चोळायची वगैरे काही गरज नाही आहे. फक्त आपण बनवत जायचं आहे आणि तो करत जायचं आहे. जास्त काहीच करायचं नाही. हाताला लटकत नाही आहे, काहीच नाही आहे. म्हणून त्यामुळे
तर त्याच पद्धतीने मी इथं माझे सगळे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. इथं माझा थोडासा कॅमेरा हे झाला. सॉरी, माझ्या मोबाईलला काय थोडासा प्रॉब्लेम येतो. तर इथं आता माझे गुलाबजामुन तयार आहेत. खूप छान झाले. थोडेसे लहान मोठे झालेले, पण मग काही हरकत नाही आहे. तरीही हे जवळ ना अर्धा किलो माझे गुलाबजामुन तयार झाले आहेत. बघू शकता तुम्ही. आता हे माझे काही छोटे काही मोठे झालेले आहेत. पण मग ठीक आहे, आता जे थोडेसे मोठे आहेत ना ते थोडेसे छोटे करून घेते मी आणि एक गुलाबजामुन वाढून जाईल माझा. तर हे बघा ह्या पद्धतीने. तर ह्या पद्धतीने माझं आहे मी करून घेते आणि इथं तयार आहे आणि मस्तपैकी गुलाबजामुन छान झालेले आहेत. आणि आता इथं मी तेल ठेवते आणि तेल गरम झालं का मग आपण गुलाबजामुन तळूया. इथं मी आता माझं तेल बऱ्यापैकी तयार झालेलं आहे गरम. मग मी इथं आता गुलाबजामुन तळून घेते. हे बघा मस्तपैकी थोडंसं आधी टाकून बघायचं. मग झालेलं आहे तेल गरम. गॅस थोडासा कमी केला आणि जे टाकलं होतं ते आधीचं जे टाकलं मी ते काढून दिलं आणि त्यानंतर मग आता आपण एक एक गुलाबजामुन टाकायचे. लगेच हलवायचं नाही, थोड्या वेळ म्हणजे असं तळू द्यायचे मग हलवायचं. हां, अगर तेल जास्त गरम असेल ना तर तुम्ही हलवावं लागेल. तेल कमी गरम असेल तर मग थोडंसं होऊ द्यायचं आणि मग नंतर मग हे करायचं. तर इथं मी जवळजवळ बरेचसे गुलाबजामुन टाकले, कारण की मी तेल भरपूर घेतलेलं आहे. तर हे ना असं माझं ना तेल खूप गरम आहे म्हणून मी लगेच हलवायला लागली. पण तरी बघा साईडने ना लाल व्हायला लागले, काळे वगैरे झाले. ते बघा हे मस्तपैकी आता असं होऊ देऊ आणि त्यानंतर मग आपण हलवायचे. लगेच ते बघा लगेच खाली लागायला लागले, कारण की तेल खूप गरम होतं माझं. याच पद्धतीने असं होऊ द्यायचे, कारण की नंतर मग ना हे करायचे. हे बघा या पद्धतीने मस्तपैकी आता असे आपण तळून घेऊया सगळे गुलाबजामुन. आणि थोडेसे हलक्या हाताने तळायचे, कारण की खूप मऊ असतात हे पण केलेले खूप छान. पण मग एकदम टेस्ट एकदम जबरदस्त टेस्ट येते. चव इतकी छान येते ना, खूप सुंदर चव आली होती गुलाबजामुनची. मला ते इतके आवडले. म्हणजे आमच्या घरात सगळ्यांना आवडले, खूप छान आवडले. तर हे बघा इथं माझे बऱ्यापैकी चांगले लाल झालेले आहेत. तर आता मी हे थोडे अजून थोडेसे लालसर होऊ देईल आणि त्यानंतर मग मी यांना काढून गेले. बघा मस्तपैकी झाले, किती छान झालेले. कलर किती सुंदर आलेला आहे, खूप छान कलर आलेला आहे. आणि नंतर मग आपण मस्तपैकी आपल्याला पाहिजे तो कलर येऊ द्यायचा. पाहिजे तर जास्त लाल काळपट पण करू शकता तुम्ही, जास्त लाल हे पण होऊ शकता. तर इथं माझे इथे मी काढून घेतले. आता हे नवीन टाकले आणि हे पण आता मी मस्तपैकी करून घेईल. इथं माझी लाईट आहे ना कमी जास्त होते. आमच्या इथं ना लाईटचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे सध्या. खूप छान हे होतं आहे लाईटिंगचं. तर इथं मी दुसरा टाकलेले आहेत आणि आता हे पण मस्तपैकी तळून घेईल आणि त्यानंतर मग थंडे झाले का मग पाकात टाकू आणि मस्तपैकी एन्जॉय करूया आणि खाऊया. वाव, माझे गुलाबजामुन फेवरेट आहे. आता मी अजून 2-3 प्रकारचे मी बनवणार आहे. हळूहळू सगळे पण दाखवेल मी. तर चला मग हे आपले गुलाबजामुन तयार आहे आणि मस्तपैकी वाव, किती सुंदर आले आणि एकदम टेस्टी आलेले होते. मग खूप छान गुलाबजामुन झाले. आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी कलर आलेला आहे यांना. आणि हे पण आता आपण काढून घेऊ जसे लालसर झाल्यावर आणि नंतर मग सर्व करूया मस्तपैकी. बघा तुम्ही बघू शकता माझे जवळजवळ माझे गुलाबजामुन. आणि खूप हलक्या हाताने तळायचे, ही न फुटायची भीती असते, कारण की ना ते खूप नाजूक असतात. हे बघा इथे माझे मस्तपैकी गुलाबजामुन तयार आहे. ते छान कलर आलेला आहे आणि खूप
सुंदर बी आलेले आहेत. खूप छान झाले होते गुलाबजामुन. आमच्या घरी तर सगळ्यांना आवडले. हे म्हणतात, माझे मिस्टर म्हणतात खवा आणण्यापेक्षा असेच गुलाबजामुन बनवत जा, खवा नको आणू असे म्हणतात माझे मिस्टर. खूप छान झाले होते. फर्स्ट टाइम मी बनवले होते, पण एकदम छान झाले. आता मी हे सगळे काढून घेईल आणि त्यानंतर आपण एन्जॉय करूया. मस्तपैकी तेल चांगलं नितरून घ्यायचंय, टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे ते. छान कलर आलेला होता. मध्ये मध्ये हलवते आणि काढते पण हे, कारण की ना ते लागवायची भीती असते. त्यांना जास्त काळपट पण झालेले चांगले नाही. आमच्याकडे ना काळपट म्हणजे ना या ओढवणला एकदम असे लालसर आवडतात, आणि असे थोडं काळपट झालेले आवडतात. आणि मला एकदम मध्ये गोल्डन फ्राय झालेले आवडतात. मस्तपैकी छान कलर खूप छान आला यांना, आणि सुंदर झाले गुलाबजामुन. मला तर इतके मला तळता तळता असं वाटायचं एकदम खाऊन घेऊ. खूप छान झाले गुलाबजामुन, बेस्ट आयटम मी. आणि गुलाबजामुन हा सगळ्यांचा फेवरेट आयटम असतो, सगळ्यांना आवडतात गुलाबजामुन. म्हणून मग बनवा आणि ट्राय करा, आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले गुलाबजामुन तुमचे, आणि तुम्हाला माझी रेसिपी कशा आवडतात मला तेही कमेंट करून नक्की सांगा. हो वा, हे माझं आता भरपूर झाले होते. अर्धा किलो पण मी वजन केलं. अर्धा किलो माझे गुलाबजामुन तयार झाले. जवळजवळ अर्धा किलो दूध पावडरने मस्तपैकी झाले होते. म्हणजे जवळजवळ अर्धा किलोला जास्तच होते ते. छान झाले आणि खूप सुंदर गुलाबजामुन झाले होते. आता इथं हे पण मी आता लाल झालेले ते काढून घेईल. माझा छोटा चमच होता ना, म्हणून मला थोडंसं वेळ लागत होता. छान झाले गुलाबजामुन. आणि इथं मी गॅस पण बंद केलेला होता, आणि जे तेल गरम होतं त्याच्यावरच लाल होऊ देत होती. मस्तपैकी छान झाले होते, आणि खूप सुंदर इथे टेस्टी आले ना गुलाबजामुन. खूप छान झाले. आमच्याकडे तर लगेच संपतात गुलाबजामुन, लगेच संपून जातात, जास्त दिवस राहत नाही. मस्तपैकी झालेले. आता हे आपण साईडला ठेवू, आणि पाक बघू कसं झालेलं आहे आपला. आता इथं माझे बघा 2 प्रकारचे गुलाबजामुन आहे. एका साईडला हे थोडेसे लालसर आहे, हे थोडेसे मी काळपट बनवले. हे बघा बघू शकता, आणि बघा बघू शकता तुम्ही थोडेसे काळपट आहे, ते थोडेसे लालसर आहे. खूप छान तळून झाले सगळे. आता हे थोडेसे मी थंड होऊ देईल, आणि त्यानंतर मग आपण पाकात टाकूया. पाकात टाकल्यानंतर मी तुम्हाला माहितीच आहे. आता इथं इथं माझे गुलाबजामुन इथं माझे थंडी झालेले, पाक पण तयार आहे. आता याच्यात आपण गुलाबजामुन टाकूया. हे मी आता सगळे एक एक करून याच्यात टाकेल, आणि मस्तपैकी 2 तासासाठी ठेवून देईल, आणि 2 तासाने मस्तपैकी त्याच्यात रस भरला की मग तुम्ही खायला तयार. खूप छान झाले गुलाबजामुन एकदम. आता हे मी सगळे याच्यात टाकून देईल, आणि त्यानंतर मग जवळ 2-1 तासासाठी हे असेच ठेवून देईल. म्हणजे ते पाकामध्ये आपले गुलाबजामुनमध्ये चांगला पाक भरून जाईल, आणि मस्तपैकी हे होऊन जातील. तुम्ही बघू शकता इथे माझे सगळे टाकून झाले, आणि इथं मी आधी थोडेसे पूर्ण पूड ते करून दिले, असे दाबून देईल थोडेसे, म्हणजे सगळे गुलाबजामुन त्याच्यात हे होऊन जातील. हे बघा इथं आपले गुलाबजामुन तयार आहे. आता हे 2-2.5 तास या संध्याकाळपर्यंत मी ठेवू शकता, किती दिवस. आणि हे मस्तपैकी आता हे इथं माझे झालेले आहेत, मस्तपैकी पाकात बुडून झालेले आहेत. आता यांना मी मस्तपैकी सर्व केले, आणि एन्जॉय करेल खायची. खूप छान झाले गुलाबजामुन, तुम्ही बघू शकता. खूप टेस्टी आणि चविष्ट झालेले आहेत. मी 1-2 फोडून बी दाखवले तुम्हाला. खूप छान झाले होते. हे बघा मस्त मध्ये बी मस्त जाळी आली, आणि खूप छान झाले. आणि असा रस आतपर्यंत रस भरला गेला त्याच्यात गुलाबजामुनमध्ये, आणि मस्तपैकी झालेले असे दाबले ना, असा रस गळत होता ना, खूप छान होतं ते. आणि गुलाबजामुन रसचा भरलेला गुलाबजामुन खायला मज्जाच वेगळी येते.
बघा इथं माझे गुलाबजामुन तयार आहेत. तर माझी हे दुधाच्या पावडरचे सॉरी दूध पावडरची दूध 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 पावडरपासून बनवलेले गुलाबजामुनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी ट्राय करत असेल तेही कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.